हॉटेल लहान असो वा मोठे, ग्राहकांचं आरोग्य आणि अन्नाचा दर्जा ही सर्वात पहिली प्राथमिकता असायला हवी। पण सध्या पुण्यामधनं एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। पुण्यामधील छोट्या मोठ्या टपऱ्या आणि दुकानांवरती कारवाया करणारे एफडीएचे अधिकारी आता थेट बाजारपेठेमधल्या मोठ्या आणि नामांकित ब्रँड्सच्या कार्यपद्धतीची तपासणी करतायत। पुण्यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला आणि नेहमीच ग्राहकांनी तुडुंब गर्दी असणारा कोंडवा भाग, या भागामधील प्रसिद्ध इराणी टी कॅफे अन्न आणि औषध प्रशासनानं थेट सील केला आहे। त्यांचे लायसन्स पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आलंय। ज्या ब्रँडच्या चवीवरती ग्राहक वर्षानुवर्ष डोळे झाकून विश्वास ठेवत होते, तिथल्या स्वयंपाकघरामध्ये नेमक्या काय त्रुटी आढळल्या, एफडीएनं ही टोकाची कारवाई का केली, पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। पुणे आणि इराणी चहाचं नातं हे शतकाहून अधिक जुनं आहे। शनिवारवाडा, पेठांची संस्कृती आणि तितकीच महत्त्वाची असलेली पुण्याची कॅफे संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। कट्ट्यावरची चर्चा असो किंवा मग मित्रांच्या सोबत घालवलेली संध्याकाळ, पुणेकरांचा दिवस इराणी चहा आणि बन मस्काशिवाय पूर्णच होत नाही। याच विश्वासाच्या जोरावर पुण्यामध्ये अनेक मोठमोठे इराणी कॅफेचे ब्रँड्स उभे राहिले आहेत। ग्राहक देखील ब्रँडचे मोठं नाव आणि तिथली गुणवत्ता यावरती विश्वास ठेवून महागडे पैसे मोजायला देखील तयार असतात। पण कोंडव्यामधील हायफाय कोंडवा येवलेवाडी रस्त्यावरील ज्या इराणी टी कॅफेमध्ये रोज शेकडो ग्राहक गर्दी करत होते, तिथे नाव मोठे आणि कामामध्ये निष्काळजीपणा कसा केला जात होता, हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या अचानक तपासणीमध्ये समोर आलंय। ग्राहकांच्या आरोग्याशी जोडलेल्या मूलभूत नियमांकडे इथे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं उघड झालंय। आता पाहूयात नेमकं काय घडलंय आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना तपासणीमध्ये काय आढळलंय। नमस्कार, मी दुर्गा। 9 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्न सुरक्षा अधिकारी प्रियंका जोशी यांच्या पथकानं या इराणी टी कॅफेच्या किचनची अचानकपणे तपासणी केली। यावेळी अधिकाऱ्यांच्या समोर आलेल्या त्रुटी अत्यंत गंभीर होत्या। त्यातली पहिली आणि सर्वात गंभीर त्रुटी म्हणजे ग्राहकांसाठी बनवल्या जाणाऱ्या चहासाठी चक्क 3 ते 4 दिवस आधीच एक्सपायरी डेट असलेल्या दुधाच्या पिशव्या सर्रासपणे वापरल्या जात होत्या। 6 आणि 8 जुलै रोजी मुदत संपलेले दूध हे 9 जुलैच्या संध्याकाळी चहासाठी वापरलं जात होतं। दुसरी त्रुटी म्हणजे जेव्हा कॅफेचे फ्रीज उघडण्यात आले, तेव्हा त्यामध्ये योग्य साठवणूक न केलेले अत्यंत खराब दर्जाचं चिकन आणि लेबल नसलेला शिळा खिमा आढळून आला आहे। तिसरी त्रुटी, तिथे तब्बल 140 पेक्षा जास्त मुदतबाह्य कोल्ड्रिंक्सचा साठा विकण्यासाठी ठेवलेला आढळून आलाय, जो अधिकाऱ्यांनी तात्काळ जप्त केला। आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं हे थेट उल्लंघन होतं, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकत होता। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेचा हा थेट दणका आहे। पुणे विभागाचे सह आयुक्त DV भोगवडे यांनी या प्रकरणामध्ये कोणतीही सवलत न देता या नामांकित इराणी कॅफेचे अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित केला आणि हॉटेल पूर्णपणे बंद केलं। केवळ इराणी कॅफेच नाही, तर याच मोहिमेच्या अंतर्गत पानशेत रस्त्यावरील व्यंकटेश्वरम रेस्टॉरंट आणि कॅम्पमधील पिंड बाजार सारख्या मोठ्या हॉटेल्सवर देखील अचानकपणे कडक कारवाया करण्यात आल्या आहेत। हॉटेल कितीही मोठं असो किंवा ब्रँड कितीही प्रसिद्ध असो, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, हाच स्पष्ट संदेश यामधनं प्रशासनानं दिला आहे। तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं, कमेंट्स करून नक्की सांगा।